अरे बाबा सौमित्र, काय भानगड आहे? एवढ्या सगळ्यांना एकत्र कशाला बोलवलंय? सांगतो ना नाना, राधाला येऊ दे, मी सगळं सगळं सांगतो. सौमित्र, तुझी आई रागावली नाही ना? म्हणजे असं काही नाही ना? नाही नाही, आई कशाला चिडेल उगाच? भय प्रदे उगाच काहीतरी तू बोललो कस? इथे बोलवलंय ते भाई. तू अचानक चालला नाहीस ना परत अमेरिकेला? अरे तुमचं लग्न व्हायचंय ना, असं काय करतोस? हो. अरे ये, तू काहीतरी बोलू नको रे, टेन्शन घेतात त्या लगेच. नानी, मी कुठेही जात नाही आणि घाबरण्यासारखं काही नाही. ओके, सांगतो, थांबा जरा. सांग ना लवकर काय आहे ते. उगीच जीवाला घोर नको लावू. काय झालं? कशाला जीवाला घोर लागतोय? काय झालं सौमित्र? आणि इथे का बरं बोलवून घेतलंयस तुम्हाला? आणि आई बाबांना घेऊन येऊ नको असं का म्हणालास? हो, सांगतो. टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये. मला सगळ्यांशी जरा एका वेगळ्या विषयावर डिस्कस करायचं फक्त. वेगळा विषय म्हणजे? हो सांगतो ना, म्हणून तर मुद्दामून ऑफिसमध्ये बोलवून घेतलं मी, कारण मला आई बाबांना कळू द्यायचं नव्हतं. आई बाबांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. मग त्याचं काय? तू सेलिब्रेट करूया. नाही, आई बाबांना नाही आवडणार असं सेलिब्रेशन वगैरे केलेलं. त्यांना हा वाढदिवस असा साजरा वगैरे काही करायचा नाहीये, उगाच खर्च नको असं म्हणतायत. हो, ते सगळं मला माहिती आहे, पण तू आयडिया तर ऐक ना, पुढे काय आहे. 2 मिनिटं. काय आयडिया? सांगतो. आई बाबांच्या लग्नाचा जो काय वाढदिवस आहे, तो काही झालं तरी आपण सेलिब्रेट करूया आणि त्यांना सरप्राईज देऊया. वेगळा? वेगळा कसा काय? आपण पिकनिक काढूया. पिकनिक? 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 हा बाई, कुठे गेली ही आता? काय झालं काय? हा बरं, राधिका आता गेली खाली सोसायटीमध्ये. काहून गेली काही कळतच नाही ना. असेल काही काम तिला, येईल ना. काळजी वाटते हो. अजून काही नाही, ती भैताड शाने आहे ना. तिने काही लफडी केली नाही ना, असंच वाटतंय. असं काही बोलून गेली का राधिका तुला? बोलून नाही गेली हो, पण ती दोघं जण जेव्हापासून इथं राहायला आलीत का नाही, डोक्याला नुसता ताप झालेला आहे. म्हणून मला काळजी वाटते, बाकी काही नाही. काही होणार नाही, येईल परत ती. काही असेल काम. तसं नाही आहो. हा. तुम्ही एक काम करता का? तुम्ही जाऊन जरा पाहता का खाली कुठं आहे ती? ती कामल म्हणून गेली होती माहितीये का? मला लवकर जायचं आहे, ऑफिसात जायचंय, तिथं मीटिंग आहे. आता मीटिंग काय नाही, पहा बरं खाली गेली ती. काऊन बरं अशा वेळी गेली काही कळत नाही ना, म्हणून टेन्शन येत. बरं, थोडा वेळ आपण वाट बघू. ती नाही आली तर मग मी जाऊन बघतो. बाप्पा देवा, आता का बाई अशी करत आहे कळत नाही. असं देवाचं नाव घेत बस, बरं वाटतं. तुम्ही हरिओम. मला तिथे ते नाही येणार. का? का काय तू ऐकलं नाहीस का? ते नाही येणार. बरं ठीक आहे, मी सांगतो वसंतरावांना, येतील ते. हा, तरी कुठे जातो असं सांगायचं. पिकनिकला, सगळ्यांची पिकनिक असं सांगायचं. आणि ते नाही म्हणाले तर? अरे पिकनिकला का नाही म्हणणार? नाही, पण त्यांच्या डोक्यामध्ये असं येऊ शकतं, म्हणजे ते असं म्हणतील की मुलांनो तुम्ही जा, आम्ही म्हातारे कशाला हवेत. हो, हे तर ते नक्की म्हणणार. अरे हो, पण मग ते बरोबरच आहे ना, असं त्यांना वाटूच शकतं. पिकनिकला आमच्या सारख्यांचं काय काम आहे? नाही नानी, सगळ्यांनीच असं म्हटलं तर सेलिब्रेशन कसं करणार? आणि तसंही आपलं मध्यंतरी ठरलं होतं ना एकदा, आपण सगळे मिळून कुठेतरी जाऊया. मग जाऊया ना. बरं अच्छा ठीक आहे, पण ते समजा हो म्हणाले तर जायचं कुठं? लोणावळा. अरे नको, इथे जवळच काहीतरी ठिकाण बघूया, असं रिसॉर्ट वगैरे टाईपचं. म्हणजे खरं सांगू का? नाही बाबा, असं रिसॉर्टला वगैरे नाही येणार. मग कुठे जाऊया? देवाला जायचं का? नाना ऐका ना, देवळात किंवा मंदिरात जाऊन लग्नाचा वाढदिवस कसा काय सेलिब्रेट करणार आपण? सो माझ्याकडे एक आयडिया आहे. माझं कर्जतला फार्म हाऊस आहे, तिथे चालेल का सगळ्यांना? उत्तम, चालेल, ठरलं. मला हो घरनी खेती पैसा नो बांधो. मी जेलने सांगतो बाकी तयारी करायला. तर बाकीची काय तयारी करायची आहे? जमવાનું એટલે બધું ફૂડ ડિપાર્ટમેન્ટ આપણે જેનીને આપી દેશું. हा ठरलं तर मग फार्म हाऊसवर जायचं. मी ह्यांना लगेच सांगून टाकते. हो, पण मूळ मुद्दा बाजूलाच राहतोय. हे सगळं आई बाबांना कसं सांगायचं, कसं पटवायचं त्यांना? पण राधिका, हे सगळं तुलाच करावं लागेल, तरच ते हो म्हणतील. नाही, मी नाही सांगू शकत. राधा सांग ना बाई, काहीतरी सांग ना प्लीज. काय सांगायचंय? तुम्ही सांगा की पिकनिकला जायचंय, सगळे येत आहेत, तुम्हाला यायचं आहे, कंपल्सरी आहे. हा, किंवा असं सांग की कंपनीचं काहीतरी काम आहे म्हणून सगळ्यांनी जायचं. कंपनीचं काम आणि आपण कशाला जातो सगळे? उगाच काहीतरी बोलू नको. एक मिनिट. आज मला चांगलं सुचतंय. हे बघ राधा,
आपण त्यांना असं सांगूया, माझे बाबा येत आहेत भेटायला, सो सगळ्यांना निघून तिथे जायचं. मला माहिती आहे राधा, तुला खोटं बोलायला आवडत नाही, तुला राग येतो, तुला जमत नाही, पण जर आपल्याला हे सगळं सेलिब्रेट करायचं असेल तर तेवढं खोटं बोलायला लागेल प्लीज. अरे पण ते नाही हेच बरोबर आहे, तरच ती येतील ना. हो मलाही तेच वाटतंय. मला पण हेच बरोबर वाटतंय. हो बहिणी, बघा ना जरा, बाकी सगळी तयारी आम्ही करतो. बरं ठीक आहे. बोलशील तू, हा. फक्त जरा कॉन्फिडेंटली बोल, ओके? नाही, मी परत परत सांगतोय तुला, कारण तुला ते जमत नाही म्हणून. चेहऱ्यावर जरासा कॉन्फिडन्स दाखव, म्हणजे हेच आहे कारण, असं वाटलं पाहिजे त्यांना. खरं आहे हे सगळं. हा, आई बाबांच्या आनंदासाठी आपण खोटं बोलतोय, त्यामुळे असं मनात काही गिल्ट ठेवू नको, काय आपण खोटं बोलतोय वगैरे असं काही ठेवू नको, ओके? सांगते मी. बेस्ट. सो ठरलंय आता. हा, आता 2 दिवस आपण आई बाबांचा लग्नाचा वाढदिवस सेलिब्रेट करायला कर्जतला माझ्या फार्म हाऊस वर जातोय, ओके? डन. माझे बाबा येणार आहेत हे लक्षात ठेव प्लीज. बरोबर आहे, तरच ते येतील. सो आई बाबांना घेऊन आपण तिथे जातोय आणि मस्त सेलिब्रेट करूया. यस. गुड फॉर नथिंग म्हणालस तू. तू शनयाला गुड फॉर नथिंग म्हणालास गुरु. म्हणजे इतके दिवस तू आणि शनया राधिकाला जे म्हणत होते ते तू आता शनयाला म्हणालास गुड फॉर नथिंग. हो, कारण मला माझी चूक कळली आहे खेड्या. गुड फॉर नथिंग राधिका नाही, शनायाच आहे. काय? हो. अरे पण म्हणजे अरे पण तू 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 तिच्याच मागे सगळा राजपाट गमावलास ना. तुझं ऑफिस, तुझं घरदार, पैसा अडका सगळं शनयाच्याच मागे गेलं ना. मग आता तुला ती गुड फॉर नथिंग वाटते आता? हो, कारण प्रेमात आंधळा होतो ना किड्या. काही सुचतच नव्हतं मला, काय करतोय काय नाही, कसा वागतोय कसा नाही. बऱ्याचदा असं होतं ना किड्या, आपण हातचं सोनं सोडून देतो आणि दगडाच्या मागे लागतो. मी तेच केलं. काय मिळवलं मी शनयाबरोबर राहून? अरे अरे हो हो, म्हणजे मला माहिती आहे, पण आता पश्चाताप करून काही फायदा नाहीये ना गुरु. म्हणजे काय आहे, तुझ्या या पश्चातापाच्या अश्रूने तू केलेली पापं धुवून निघणार नाहीये. आता राधिका बदलली आहे म्हणून तुला ती आवडायला लागली, असं कसं होईल? राधिका सोबत नाहीये तुझ्या सोबत आता शनया आहे. आणि आपल्याला पैसे कोण देणार आहे? हा, आपल्याला पैसे शनया देणार आहे. हा हा, आणि तीच तुझी बायको आहे राधिकाने. आता तर डिवोर्स पण झालाय ना. डिवोर्स झालाय की नाही आता? हो ना यार, डिवोर्सही झालाय. आणि आणि साखरपुडा पण झाला तिचा. तेच तर, साखरपुडाही झाला आणि मी काहीच नाही करू शकलो. अरे पण काही करून फायदाच नव्हता ना भाई. हा, आता राधिकाचा आणि तुझा काही संबंधच नाहीये ना, कारण राधिका तुझी बायको नाहीये, शनया तुझी बायको आहे. जे गेलंय ना त्याचा विचार नको करू यार. तू आता काय करू शकतो त्याचा विचार कर. हे बघ अजूनही आपल्याकडे चान्स आहे, आपल्याकडे संधी आहे. हा, तू शनयाला मोटिवेट कर, तिला सांग कशी ती कंपनी ताब्यात घ्यायची. आपण आताही जिंकू शकतो, राधिकाला रस्त्यावर आणू शकतो आपण. हे केड्या, पण अरे पण वगैरे काही नाही यार, तू विसरू नको ना यार. तू कोण होतास या आधी? अरे तू तू काय केलंय? तुझं डोकं किती सॉलिड आहे, तू किती हुशार आहे. अरे यार विसरू नकोस तू. हे बघ आपण अजूनही जिंकू शकतो यार. आपल्याला ती कंपनी ताब्यात घेता येऊ शकते. आता काय राहिलंय जिंकण्यासारखं केड्या? सगळंच तर हरवून, सगळंच गमावून बसलोय ना. अरे काय गमावून बसलाय? शनया आहे ना तुझ्याकडे. केड्या, मला खरंच कळत नाही मी काय करू. आतापर्यंत ज्या चुका केल्या त्यांचा पश्चाताप करत बसू की आता परत नवीन चुका करू, मला खरंच कळत नाही. अरे यार, हा सगळंच निगेटिव्ह बोलतोय यार. हो, कारण पॉझिटिव्ह काही राहिलं नाहीच आहे ना आयुष्यात. आहे. अरे आम्ही आहोत ना. अजूनही सगळं चांगलं होऊ शकतं. आठव गुरुनाथ सुभेदार कोण होता? गुरुनाथ सुभेदार त्या कंपनीचा मालक, हा सीईओ. सोड नाही यार केड्या. अरे सोड नाही, शून्य. अरे यार ऐकतच नाहीये यार, काय करू? काहीतरी खातो म्हणजे सुचेल. आली का राधिका? नाही आली अजून. अगं येईल ती, तुला बस म्हणतोय मगापासून. बाई अजून नाही आली. मला तुझं एक काम कर, चहा मांड माझ्यासाठी. तुम्ही पण का हो? आता चहा तिला येऊ दे की मग मांडते ना चहा. आता घेतला आणते. अरे आजच्या दिवशी तर आई
आली बहिराधिका का बहिराधिका तू कुठे गेली होती? तुम्हाला सांगून गेली होती का नाही मला ऑफिसला जायचंय, मीटिंग आहे, एवढं सगळं आहे आणि तू जाऊन नाही आई अहो जरा काम होतं, महत्वाचं होतं. काय काम होतं? तू सोसायटी मध्ये काय? नाही म्हणजे फोन होता ना, फोन आला होता सौमित्रचा. काय म्हणाला? सौमित्राचा फोन आला होता. हो सौमित्रचा फोन आला होता. त्याचे बाबा येत आहेत. नाही म्हणजे आलेत, ते बाबा आलेत आणि त्यांना तुम्हाला भेटायचंय. मित्राचे बाबा असे अचानक कसे काय आले? हो ना, या आगाऊ सूचना देऊन यायचं होतं का नाही? आता आम्हाला कसं कळणार? पण या अवतारामध्ये जायचं का आपण भेटायला? असं कसं एकदम लगेच? आई काय करणार, ते आलेत आणि ते थोड्याच वेळा करता आलेत, त्यामुळे आता लगेच त्यांना भेटायला जायला लागणार आहेत. त्यांना तुम्हाला भेटायचंय. हो पण एवढ्या मोठ्या माणसाला भेटायला जायचं तर काहीतरी घेऊन जायला हवं की नाही? ते तर माहिती आहे, घ्यायला पाहिजेच ना काहीतरी. ते मी नंतर पाहते ना, ते मी पाहते. बाई मग ते का करायचं बाई? मला तर काही सुचतच नाहीये. कसं काय जायचं जायला भेटायला? तुम्ही आवरा ना लवकर. एवढ्या मोठ्या माणसाला भेटायला जायचं म्हटल्यानंतर मग आपल्याला साडी तरी बदलून येते का नाही? हो तुम्ही साडी नेसा बाबा, तुम्ही शर्ट वगैरे घाला चला ना. मला एक प्रश्न पडलाय की अमेरिकेहून माणूस डायरेक्ट अचानक कसं काय? माझ्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाहीयेत बाबा, मला एवढंच सांगितलंय त्यांनी. सौमित्रांनी निरोप दिला त्यांना घेऊन या म्हणून. चल चल लवकर. आता पोट्याचं का करायचं मग? ते मी पाहते आई, तुम्ही चला ना, आवरा ना लवकर. चल आलो पटकन येत. या सौमित्र पहिनं काय काय करायला लागतं, काय बोलायला लागतंय अजून कोणास ठाऊक. आता तिथे पोहोचस्तवर तरी सगळं नीट निभवायला हवं. हे काय आलेच. येऊ दे. नानी नमस्कार. काय म्हणते नानी? मस्त. अरे नाना या वेलकम. नमस्कार. आरडे काका आले. अरे वा. हॅलो. काय नानी, चांगला झाला प्रवास? मस्त. अहो सौमित्राने इतका छान ड्रायव्हर आणि गाडी दिली होती, मस्त आरामात झाला. 2 तासाचा तर प्रवास, मजा आली. त्याला फोन करणार होता ना? अरे तू सांगितलं होतं, हिने मला ड्युटीवर लावलं होतं. आधी मार्केटमध्ये गेलो, मग पेट्रोल भरायला गेलो. अरे 50दा मी निघालो, कसं कुठून निघताना फोन करू हेच कळलं नाही मला. तू करून टाकायचं फोन. सौमित्र छान आहे रे बघ ना. खरंच कमाल बंगला. आवडला ना? बाग पण फार छान आहे. अरे सगळं छान आहे, आता कौतुक नंतर करा. चला सगळे आज चला. इथे घ्यायचं. ये आनंद, गुंजूबाई, चला. सामान आहे गाडीवर. हो सांगतो. मला ते फार्मिंग बघायचं. दाखवतो रे, चल तू आज. चल. तू पोपटरावचं टी शर्ट का घातलंय? कोण पोपटराव? ए गणेश, ऐक ना मित्रा, सगळ्यांचं सामान असेल तेवढं फक्त आत आणून ठेव. ओके. या वेलकम होम. या तुम्ही पण या, बस. ये जेनी. कमाल, सोन्याने किती बाबा दाखवलं. मस्त. येस थँक्यू. सगळे कम्फर्टेबल ना? सौमित्र छान रे. इथे बाग फार छान होईल. पुढच्या वेळी येताना भरपूर रोपं घेऊन येतो. अरे घेऊन या ना नाना, सगळी रोपं लावूया. मला आवडलं ना घर? अरे आवडलं म्हणजे काय, आवडलंच. तुझ्यासारख्या हुशार गुणी मुलाचं घर आवडणार नाही असं कसं होईल? तू हे अचानक सगळं ते ठरवलंस, पिकनिक पार्टी, कमाल. खरंच सौमित्र, आम्हाला काही हे असं सरप्राईज वगैरे जमलं नसतं. सगळं तुझ्यामुळे आहे. हो काय नानी, ऑलराऊंडर आहे सौमित्र. आनंद, आता आजपासून मी याचं नाव बदलून टाकणार. का? म्हणजे म्हणजे आता बघा ना, ते हे असतं ना आपलं काय ते अष्टपैलू आणि ते काय ही मॅन, सुपरमॅन, तसं सौमित्र सरप्राईज मॅन. मी पण तुमचं नाव बदलतो. काय? मी तुमचं नाव कौतुक आत्या ठेवतो. आत्या नाव ठेवते ना म्हणून. सारखे कौतुक करतात. तर आता आपण आई बाबांच्या अॅनिव्हर्सरीसाठी सगळेजण जमलोय, पण कोणाला काही गणेश. हा सर. तर सामान ठेवलंस का सगळ्यांचं? हो. कुठे ठेवलंस? स्टोरूम मध्ये ठेवले. बरं, कोणाला काहीही लागलं तर हा गणेश केअरटेकर आहे, त्याला सांगायचं. ओके?
सगळ्यांची काळजी घ्या, आपलीच माणसं आहेत. ओके अरे पण गणेश ते स्टोर रूम मधनं सामान इथे शिफ्ट करा, आम्ही तिथे नाही राहणार. हा, तुम्ही तिथेच ठेवून. हो रे बाबा, करेल तो. हो, अरे नाही गणेश आहे म्हटल्यावर काय महत्वाचं आहे त्याच्यात? सांगतो फक्त. डेकोरेशन करायचं आहे ना गणेश अरे त्याला फुगे लावणार कसं वाटतं? Shut up. करायचं ना, आम्ही दोघं करतो. मॅम आणि आई बाबा येतील ना. हो अर्थात. हो हो आनंद सर, तुम्ही फुगे फुगवा म्हणजे तुमची बडबड बंद होईल. हा खूप बोलतोय ना येड्या. मी एकटा फुगू? तुला सोपं जाईल ना. हो मी तुला मदत करतो. अरे वा, हे बघ असं काका, मी पण तुमची मदत करतो. मी ना एक एक फुगा तुम्हाला देतो, तुम्ही ते फुगवा, गाठ मारा आणि मग मी ते फुगे उई 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 असं चिपकवतो डायरेक्ट डेकोरेशन. चला 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 चला. आपण खरंच काहीतरी मदत कर. चल 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 चल. ए बाबा, तू त्या स्टोर रूम वरनं सामान घेऊन ये, आम्ही वरती जाऊन फ्रेश होतो. चल 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 पटकन पटकन. ए मी माझा रूम सिलेक्ट करतो वरती माझ्या हिशोबाने. राधिकाने नशीब काढलं. अरे तुझ्यासारखा हिरा मिळाला ना तिला. कौतुक ऐकायचं होतं परत, म्हणून का विचारलं? अरे पण ज्यांना सरप्राईज द्यायचं आहे ते कपल आहे कुठे? अरे हो, हे अजून आलेच नाहीत. राधिका आणि ज्यांची अॅनिव्हर्सरी आहे ते यंग कपल आहे कुठे? हो हो नाही नाही नाही, राधिकाशी कॉन्टॅक्ट झालाय, ती दोघांनाही घेऊन येतीलच इतक्यात. नाना धमाल करूया आज, मस्त महफिल जमवूया आज. हा हो हो एकदम मज्जा येणार बा. ए पण ते अॅनिव्हर्सरीचं ते गाणं म्हणायचं असतं ना, बार बार दिन ये. ते वाढदिवसाचं गाणं आहे. पण मग अॅनिव्हर्सरीचं कुठलं? पण तुम्ही ठीक आहे ना, तुम्ही का हॅपी बर्थडेच्या ऐवजी हॅपी अॅनिव्हर्सरी म्हणायचं का तुम्ही? मला ते अॅनिव्हर्सरी आणि वाढदिवस म्हणलं की असं अंगात संचारत. बार बार. वसंतराव आणि सरिताताई सरप्राईज बघून खुश होणार आहेत. हा एकदम. अरे आनंद तर व्हायलाच हवा. आणि बघूयात ना आल्या आल्या काय त्यांची रिॲक्शन होते ते. सगळं छान होणार आहे, बघाच तुम्ही आता. आता फक्त राधा येऊ दे, धमाल करूया सगळे. काय तुला येणारच धमाल राधिका आल्यावर. काय नानी? राधिका पहा बरं, ठीक दिसत आहे नाही? हो आई आई तुम्ही मस्त दिसताय. सगळी घाई झाली ना, का करावं काही कळतच नाही आयत्या वेळेला सांगितल्यावर. तिलाही आयत्या वेळेवर कळलं म्हणून सांगितलं ना, तिचा काय दोष आहे? आणि आपण त्यांना भेटायला चाललोय ना, लग्नाला नाही चाललोय. तेच ना, तेच म्हणते मी, तुम्ही नका टेन्शन घेऊ, सगळं नीट होईल. का नीट? आपण भेटवस्तूही नाही घेतली ग, त्याच्यासाठी काहीतरी खाऊ पिऊ तर घ्यायला पाहिजे होतं ना, पहिल्यांदा जात आहोत तर. का हो? हे पाही, आपण जाताना काहीतरी घेऊ ना. सौमित्र म्हणालाय मला त्यांना गोड खूप आवडतात, जाताना एखाद्या स्वीटच्या दुकानापाशी थांबूया, काहीतरी घेऊया. नका ना टेन्शन घेऊ तुम्ही. पण मी काय म्हणतो राधिका, आपण त्यांना घरीच बोलवलं असतं ना तर बरं झालं असतं. हो ना, पहा बरं, ते तिथे अमेरिकेत राहतात, त्यांच्या आवडी निवडी पण आता वेगळ्या असतील का नाही? अरे वैताड आहे का तू? अमेरिकेत राहतात म्हणजे आधी नागपूरलाच राहायचे ना ते. हो ना, पण आता अमेरिकेमध्ये गेल्यानंतर काय होतं, मग आवडी निवडी बदलतात का राधिका? का तुला माहिती आहे? बरोबर, एक काम करशील, त्यांना आता आपण निमंत्रण देऊ, घरी बोलू, आणि ते घरी आले की त्यांच्यासाठी चणे पोहे कर. मग पण आता पहा बरं, तिने घरी नाही ना बोलवलं चणे पोहे खायला, आता तिने बाहेर बोलवल्यानंतर आपण का करायचं सांगा बरं? फालतू विषय काढून राहिले, समजून नाही. फालतू आहे का हा विषय? पहिल्यांदा येत आहेत बाई म्हटल्यानंतर ते फालतू झाला का विषय? तुम्ही काऊन बरं माझ्यावर चिडता? अरे सरकली का तू? आता पहा बरं, मी नुसतं बोलले ताई ना, ती एवढी चिडायची काही अरे गरज चाल आहे? ना, चाल. आई तुम्ही ऐका ना, माझं ऐकून तर घ्या तुम्ही. मला आता तुमच्यामुळे टेन्शन येऊन राहिलं, तुम्ही चलता का? तू शांत राहा, शांत राहा. तू टेन्शन नको घेऊ बाई. नाही घे, चल तर गाडीत बस. हो, चल. चल चल चल. या सौमित्रासाठी अजून काय काय खोटं बोलायला लागणार आहे आणि काय काय सहन करायला लागणार आहे देव जाणे.